1 एप्रिल पासून तुमच्या आयुष्यात मोठे आर्थिक बदल होणार आहेत. पॅन कार्ड पासून ते पेट्रोल पर्यंत तुमचा खर्च, तुमचे कर आणि तुमची सेव्हिंग सगळ्यावर थेट परिणाम होणार आहे. नवीन आर्थिक वर्ष 2026-27 सुरू होत असताना देशभरात काही महत्त्वाचे नियम बदल लागू होत आहेत. हे बदल फक्त कागदोपत्री नाहीत तर तुमच्या रोजच्या आयुष्याशी थेट जोडलेले आहेत. त्यामुळे हे बदल समजून घेणं खूप गरजेचं आहे. सर्वात आधी बोलूया पॅन कार्ड बद्दल. आतापर्यंत आधार कार्डच्या आधारे पॅन कार्ड बनवणं किंवा त्यात बदल करणं सोपं होतं, पण आता ही प्रक्रिया बदलली आहे. 1 एप्रिल पासून पॅन कार्डसाठी अतिरिक्त कागदपत्रे देणं बंधनकारक होणार आहे. यामागचा उद्देश स्पष्ट आहे: बनावट पॅन कार्ड्स रोखणं आणि आर्थिक व्यवहार अधिक सुरक्षित बनवणे. त्यामुळे आता पॅन कार्ड मिळवणं थोडं कठीण होणार आहे. यानंतर येतो HRA म्हणजेच हाऊस रेंट अलाउन्स. अनेक लोक HRA क्लेम करताना नातेवाईकांच्या नावावर भाडे दाखवून फायदा घेत होते, पण आता सरकारने हे लूप होल बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन नियमांनुसार भाडे देताना घर मालकाचा पॅन नंबर देणं आवश्यक असेल आणि जर घर मालक तुमचा नातेवाईक असेल तर तेही स्पष्ट नमूद करावं लागेल. त्यामुळे चुकीचे क्लेम करणाऱ्यांना आता फटका बसणार आहे. आता सर्वात मोठा बदल तुमच्या खर्चांवर नजर. 1 एप्रिल पासून मोठ्या व्यवहारांवर आयकर विभागाची थेट नजर असणार आहे. जर तुम्ही 20 लाख रुपयांपेक्षा जास्त क्रेडिट कार्ड पेमेंट केलं किंवा 1 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम रोख भरली तर त्याची माहिती थेट आयकर विभागाकडे जाईल. म्हणजेच आता तुमचा प्रत्येक मोठा खर्च ट्रॅक केला जाणार आहे. यासोबतच एक दिलासादायक बदलही आहे. आता तुम्ही कर भरताना क्रेडिट कार्डचा वापर करू शकता. आधी ही सुविधा मर्यादित होती, पण आता ती उपलब्ध होणार आहे. मात्र यावर काही अतिरिक्त शुल्क लागू होऊ शकते, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कंपनीकडून दिला जाणाऱ्या क्रेडिट कार्ड बाबतही नियम स्पष्ट करण्यात आले आहेत. जर कंपनी तुमचा वैयक्तिक खर्च भरत असेल तर तो अतिरिक्त लाभ मानला जाईल आणि त्यावर कर लागू शकतो. पण जर खर्च पूर्णपणे ऑफिसच्या कामासाठी असेल आणि त्याची योग्य नोंद असेल तर त्यावर कर लागणार नाही. यानंतर एक मोठा बदल आयकर कायद्यात. 1 एप्रिल पासून नवीन आयकर अधिनियम 2025 लागू होणार आहे. जुना 1961 चा कायदा बदलून हा नवा कायदा येत आहे. यामुळे कर प्रणाली अधिक सोपी, पारदर्शक आणि डिजिटल होण्याची अपेक्षा आहे. आता बोलूया पेट्रोल बद्दल. 1 एप्रिल पासून देशभरात पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिळवणे अनिवार्य होणार आहे. यामुळे प्रदूषण कमी होण्यास मदत होईल आणि भारताची परदेशी इंधनावरचं अवलंबित्व कमी होईल. मात्र काही वाहनांवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे, त्यामुळे याबाबत चर्चा सुरू आहे. एकूण पाहिलं तर हे सर्व बदल तुमच्या आर्थिक आयुष्याला अधिक शिस्तबद्ध आणि पारदर्शक बनवण्याच्या दिशेने आहेत, पण त्याच वेळी तुमच्या खर्चांवर आणि करांवर अधिक लक्ष ठेवणारेही आहेत. म्हणूनच या बदलांसाठी आधीच तयारी करा. तुमची कागदपत्रे अपडेट ठेवा आणि आर्थिक नियोजन व्यवस्थित करा, कारण आता नियम बदलले आहेत आणि नियम बदलले की खेळही बदलतो. दरम्यान तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका.